ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 25. धूमो रात्रिस्तथा कृष्णः दक्षिणायनं तत्र चांद्रमसै ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. शब्दार्थ: ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मरण पावलेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो. भावार्थ: मागच्या श्लोकात उत्तरायण समजून घेतले. या श्लोकात दक्षिणायनात देहत्याग केला तर त्याचे फळ काय मिळते हे आले आहे. प्राण न्यायला यमदूत येतात असा आपला समज आहे. यम ही मृत्यूची देवता आहे. खरं तर अतिशय पवित्र आहे, पण आपल्याला मृत्यू फारसा आवडत नाही, त्यामुळे यम नको अशी आपली धारणा असते. पण आयुष्याचे ते अटळ सत्य आहे. 22 जून ते 21 डिसेंबर दक्षिणायन असते. सूर्य हळूहळू दक्षिणेला उगवू लागतो. दिवस छोटा होतो. दक्षिणायनात मृत्यू कमी योग्यतेचा मानला जातो. आध्यात्मिक दक्षिणायन म्हणजे काय? शरीराची शक्ती क्षीण झालेली असते, गात्रे थकलेली असतात, दृष्टी, श्रवण, स्मरण कमी होते. माणूस परावलंबी होतो. चंद्रतेज म्हणजे परावलंबित्व. मानसिकरित्या उदास, निराश असताना मरण येते. बहुतेक मृत्यू या अवस्थेतच येतात. अकाली झालेला मृत्यूही असाच मानला जातो. संसारातील कर्तव्ये अपुरी असताना मरण येणे हे दक्षिणायन. दक्षिणायनात मरण आल्यास परत जन्म घ्यावा लागतो. दक्षिणायनात मरण म्हणजे ज्ञान संपादन अपूर्ण, कर्तव्य अपूर्ण, मन अशांत, संचित शिल्लक असते, त्यामुळे भोगणे क्रमप्राप्त होते. सगळं अर्धवट ठेवून मृत्यू म्हणजे दक्षिणायन. काहीतरी इच्छा ठेवून मरण येऊ नये. पूर्वी कोणीही साधा खायचा पदार्थ मागितला तरी शक्यतो लगेच केला जाई आणि सांगितले जाई की उगाच हे हवं ते हवं म्हणायचं नाही. मरणाला तयार राहावे ते या अर्थी म्हणतात. इच्छा बाकी असू नये. मनात काय असेल ते बोलावे, करायचे असेल ते करून घ्यावे. आपण ज्या विचारात असू त्याचे संचित निर्माण होते. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होगा, बहुरी करेगा कब. श्लोक 26 ते 28. शुक्ल कृष्णे गती ह्येते जगत शाश्वते मते, एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः, नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. शब्दार्थ: जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो. हे पार्था, अशा रीतीने या 2 मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो.
अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफळ सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो. भावार्थ: दक्षिणायन आणि उत्तरायण असे मृत्यूचे 2 प्रकार आहेत. एकात मुक्ती आणि एकात पुनर्जन्म मिळतो. कोणत्याही जीवाला परमगती मिळावी, मुक्ती मिळावी अशीच इच्छा असते. सारे जण म्हणून प्रयत्न करतात. भगवंत अर्जुनाला हे लक्षात आणून देतात की हे युद्ध तुझ्यासाठी मुक्तीचा उत्तम मार्ग आहे. युद्ध नाकारलेस तर अधोगती निश्चित आहे. युद्ध करणे हाच पर्याय योग्य आहे. राज्याच्या हितासाठी, रक्षणासाठी, प्रगतीसाठी लढणे हेच प्रत्येक क्षत्रियाचे पहिले कर्तव्य आहे. सगळ्या सोयऱ्यांचा विचार करून मोहात फसत आहेस. हे युद्ध तुझा वैयक्तिक फायदा आणि विचार करून नाकारणे म्हणजे कपाळ मोक्ष आहे. समबुद्धीने वागायला हवे. समबुद्धी म्हणजे न्यायाची बाजू राखणे, जो योग्य आहे त्याची साथ देणे, जनहितार्थ काम करणे. यात अनेकदा आपले वैयक्तिक नुकसान असते, त्याला इलाज नसतो. कर्तव्यासाठी कठोर व्हावे लागते. कोणतेही कार्य पार पाडायचे असेल तर स्वार्थाचा विचार करू नये. हे ज्ञान वेदात आहे. यज्ञ, तप, दान करून याचे आकलन होते. मनुष्य जन्माची इति कर्तव्यता काय ते जाणून घेतले पाहिजे, त्यानुसार वागले पाहिजे. अहंकार आणि रागाने विवेक नष्ट होतो. तो सोडावा असे वाटतेही, पण मोहामुळे माणूस कसा फसत जातो ते चटकन लक्षात येत नाही. मोह टाळणे सहज शक्य होत नाही. मोह ज्ञानप्राप्तीच्या मार्गातील मोठा अडसर आहे. साधी गोष्ट, जर सकाळची शाळा असेल आणि झोप टाळू शकलो नाही तर शाळेत जाऊ शकणार नाही. मोह दिसतो छोटा, पटकन लक्षात येत नाही, पण परिणाम मात्र मोठा असतो. असा आहे हा अक्षर ब्रह्मयोग. 8वी पायरी नेहमी आठवावी अशी. अविनाशी सुंदर परमस्थानाची माहिती देणारी, मोहात फसू नका सांगणारी, विचार करायला भाग पाडणारी, कशाला महत्त्व द्यावे हे ठरवणारी. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.